हॅलो, मी इथे इकडनं गॅरेजवरून बोलतो आहे आता. आणि मला थोडं ATMबद्दल सांगायचं आहे. काही दिवसापासून काय होतं आहे की पहिला मी ATMमधून पैसे काढायचो, तर पैसे असं एक्स्ट्रा वगैरे असे जायचे नाही. तर काही दिवसापासून काय होतं आहे की मी ATMमधून पैसे काढतो आहे, मला लागतात तसे 100-200 रुपये. पहिला पण काढायचो. पहिला मी किती पण काढायचो, 100, 500, तर एक्स्ट्रा पैसे नाही यायचे. आता काही दिवसापासून काय होतं की मी ATMमधून पैसे काढतो आहे, कधी 100 काढतो, कधी 500 काढतो वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर 5-10 मिनटानंतर माझी युनियन बँक आहे, तर त्याच्यातून 27 रुपये ATM चार्जेस कट होतात. कधी 60 रुपये होतात. आणि ते पण हर एक टायमानंतर 1-2 काही वेळा 2 ट्रान्झॅक्शननंतर, काही वेळा एकदा ATMमधून पैसे काढले बरं 27 रुपये असं होतं आहे. असं नाही की हप्त्यातून एकदा होतं आहे, हर ट्रान्झॅक्शननंतर पैसे कट होतात. आणि एकदा पैसे काढले लगेच पैसे कट होतात, दुसऱ्या टायमाला काढले परत कट होतात. असं करत करत याच्यामध्ये माझे किती सारे पैसे गेले आहे. मी युनियन बँकेमधून पैसे नव्हते काढत, मी दुसऱ्या बँकेतून काढत होतो. आणि त्याच्यामुळे शायद कट होत असेल. तर ठीक आहे, कट होत आहे तर समजला. महिन्यातून एकदा वगैरे ठीक आहे. हे हर ट्रान्झॅक्शननंतर कोण असा सारखा पैसे कट करतो? कधी 27 रुपये, कधी 60 रुपये. काय बोलावं आता? मग आता मी ते पैसे दुसऱ्या अकाउंटमध्ये टाकले, त्याचे ATM नाही. आता ATMमधून तर मी पैसे नाही काढणार आहे. 100 रुपये काढतो, 27 रुपये कट होत आहेत. माझे पैसे फुकट जात आहेत. आता दुसरं काहीतरी करावं लागेल. बघतो आता. दुसऱ्या अकाउंटमध्ये केलं, त्याचा ATM नाही आहे, त्याचं ATM घ्यावं लागेल. असं विशाचा माझा ATM होता, युनियन बँकचा अकाउंट होता. ATM चार्जेस वगैरे मेंटेनन्स असं करत करत सारखं हर ट्रान्झॅक्शननंतर पैसे कट होतात. काय माहिती आहे, मुद्दामून करत आहेत की असंच आहे की काय आहे, काय समजत नाही. पहिला नव्हतं होत कट, तर आता होतं आहे. शायद मी दुसऱ्या बँकच्या ATMमधून काढतो म्हणून होत असेल. मला काय माहिती नाही, पण माझे पैसे खूप सारे गेले फुकट. मला माहिती नव्हतं हे सगळ्या गोष्टी असं पण होतं. कारण की माझ्या अकाउंटमध्ये म्हणजे रिचार्ज नव्हता केला, वायफायवर चालत होतो. तर बाहेर गेला तर वायफाय कनेक्ट होत नाही, त्याच्यामुळे मी बाहेर पैसे ऑनलाईन नाही वापरू शकत. त्याच्यामुळे मी ATMमधून काढायचो. मला वाटलं ठीक आहे, याच्यापेक्षा तर मी त्याला रिचार्जच केला असता. एकदा रिचार्ज केला महिन्याचा, तर मग ऑनलाईन किती पण वापरा. फालतूमध्ये माझे पैसे फुकट जातात ना. मी आता दुसरा अकाउंट खोलायचा विचार करतो आहे, तर त्याचा एवढा काय फायदा नाही होणार त्याचा. तसं मी काम करतो, मोबाईलमध्ये रिचार्ज करतो मला. आणि मग त्याच्यानंतर मग मी ऑनलाईन वापरेन अकाउंट. हेच करावं लागेल आता. अजून तर मला काय समजत नाही. तसं वायफाय तर इथे घरी चालतं, पण बाहेर नाही चालत ना. तर नेटचा रिचार्ज करूया, नॉर्मल रिचार्ज करू. मेन म्हणजे ते समजत नाही. आता काम करतो की नॉर्मल रिचार्ज करतो आणि नेक्स्ट महिन्यापासून मग नेटवाला रिचार्ज करायचं. असंच करतो. तर नॉर्मल रिचार्जही नंतर नाही, कारण की दुसरं अकाउंट खोलायला झंझट आहे. त्याच्यापेक्षा काम करतो ऑनलाईन वापरायचं आहे ना. नेटमधून पैसे काय काढत होतो, कारण की माझं रिचार्ज नव्हता केला. तर मला वाटलं की ATMमधून किती काढू शकतो, पण बघितलं तर त्याचे पण चार्जेस कट होतात. ATMचा फायदा काय आहे? 100 रुपये काढल्यावर 27 रुपये कट होतात. म्हणजे जास्त 1000 रुपये काढायला पाहिजे, तर काहीतरी फायदा आहे. आणि कमी काढलं तर नुकसानच आहे, म्हणजे फायदा काय आहे ना.